म्हाका ना असे काही पॅरेंट्स भेटतात जे ना म्हाका म्हणजे जेव्हा ते बोलतात ना की माझ्या मुलाला ना नीट मराठी येत नाही, त्याचं ना मराठी ना वाक्यांचा उच्चार आहे ना तो खूपच म्हणजे कधी कधी चुकीचा पडतो. पण मी म्हणते की ह्याच्यात तुमका भारी असं काय वाटतं? उलट म्हाका ना लाज वाटतं एखाद्या वेळी जर माझं मराठी शब्द चुकलो किंवा मी मराठी बोलताना एखादं म्हणजे सेंटेन्स वापरताना किंवा वाक्य वापरताना मी काहीतरी चुकी केलं तर म्हाका ना असं वाईट वाटतं की यार आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मराठी आहोत, तरी आपल्याला प्रॉपर असं म्हणजे बोलता कसं नाही आलं, तो शब्द कसा चुकला, म्हणजे एखादा जण आपल्यावरती हसतो. बट मला तेव्हा वाईट वाटतं, मला गिल्ट वाटतं. पण मी आजकालच्या पॅरेंट्सला बघते म्हणजे आई वडील स्वतःसुद्धा एकदम मराठी शाळेत शिकलेले असतात आणि 10वी-12वी पासवाले आईवडील असतात किंवा जे वेल एज्युकेटेड आईवडील असतात. त्यांचं पण माझं समाधान आहे की तुमका म्हणजे असं काय भारी वाटतं की आपला मुलगा म्हणजे आपल्या मुलाला मराठी लिटरली काय काय पॅरेंट्स असे सांगतात ना बघा की नाही गं त्याला ना एवढं मराठी समजत नाही दीदी, तू इंग्लिशमध्ये सांग ना त्याला. अरे बट कशात इंग्लिश काळाची गरज आहे, मान्य आहे, पण ह्या गोष्टीचा अभिमान कशा आहे की माझ्या मुलाला मराठी जमत नाही, माझ्या मुलीला मराठी जमत नाही किंवा माझ्या मुलीला मराठी नीट वाक्य किंवा तू एकदम प्रॉपर मराठीत बोललीस तर माझ्या मुलीला समजत नाही. कशा म्हणजे के का आपणच आपली भाषा दूर करतो आणि नंतर म्हणायचं की मराठी भाषा लुप्त. तेच आई वडील माका येऊन म्हणतात की मराठी भाषा लुप्त म्हणजे मराठी भाषा कमी होत चालली आहे. आणि तेच आईवडील असं म्हणतात की माझ्या मुलाला मराठी नाही जमत किंवा एवढं मराठीत शब्द मराठीत अंक सांगितले तर समजत नाही. कशा बाहेरच्या भाषांची मोठेपणा होईल जर आपली एवढी छान समृद्ध भाषा असताना.